हॅलो हॅलो वेलकम टू अनदर ब्लॉग. आता तारीख आहे 9 मे आणि आम्ही चाललो दीदीच्या लग्नासाठी नाशिकला. आता वाजले 11 आणि इथून निघायचं थोडी घाई आहे. पिशव्या वगैरे भरतोय गाडीमध्ये. गाडीचं नाव पण बघू शकता. गाडीचं नाव पण पूजाच आहे कोइन्सिडेंटली. तर आता जातोय, थोडी घाई आहे, पिशव्या वगैरे भरायच्या गाडीमध्ये. तुम्हाला दाखवतो पुढे सगळं, तर बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. हा ब्लॉग पहिल्यांदा हळदीचा असेल, त्यानंतर लग्नाचा पण ब्लॉग टाकेन. तर 2 पार्टमध्ये टाकेन, तर दोन्ही ब्लॉग नक्की बघा. दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही इथे बर्फ घ्यायला आलो आहे आणि इथे म्हणजे गाडी नाशिकला जायचे, ऊन आहे भरपूर. तर पाण्याच्या बॉटल्स आहेत, तर त्या टाकीमध्ये टाकून त्या थंड राहायला पाहिजेत म्हणून त्यासाठी बर्फ घेतो आहे. तर इथं बर्फवालाच नाही आहे. तुकडा करके देना उसके जैसा. तू तिचा फोन घेतलास? अरे त्याचा फोन ते काय वापरतच नाही. इथे कोण कोण आहे? कुठे आहे? अरे इथं बघ ना. फिरवा पप्पा पहिला. आमदाम फिरवतात. हा गाडीवर फिरवा. हा पुढा. गणपती बाप्पा मोरया. दर्शन त्याला बोल जाऊ दे. बाय. माझी ढोली. चेहरा बघा, ह्याच्यामुळे उशीर झालाय. गाडी 11 वाजता निघणार आहे, 10 वाजताच निघाली असती. हा उशीर आलाय, ह्याच्यामुळे लेट आलाय सगळं. आता वाजले 11:30 आणि आता आमची गाडी निघाली. थोडा लेट झाला, तो कोणामुळे झाला तुम्हाला सांगितलं. मागे गाडी पूर्ण भरले म्हणून आम्ही दोघे पुढे बसलोय आणि ऊन पण भरपूर आहे. आता निघालोय नाशिकला. तुम्हाला तिकडे पुस्तकावरती दाखवतो. तरी ते 5 वाजता आम्ही आलो आहे हॉलवरती आणि 3 वाजता आम्ही पोचलो इथे. 3 वाजता त्यांच्या घरी जाऊन तिथे जेवलो वगैरे आणि मग आता इथे आलो आहे जेवून. तर जेवण पण मस्त होतं, म्हणजे चांगलं होतं, मला आवडलं. हे चांगलं असणार कारण की आमच्या घरात मीच असं आहे की मला असे म्हणजे 10 गोष्टी नाही आवडणार असा मी आहे, पण मला आवडलं तर चांगलं होतं. आणि आता गरमी जास्त आहे म्हणून काय जास्त हलकं फुलकं होतं, म्हणजे पुलाव होता तर ते चांगलं होतं. आणि जास्त काय खाण्याचं हे नव्हतं कारण की गरमी एवढी आहे, त्यामुळे पुलावच होताच आणि चांगला होता, मला तर आवडला. आणि आता थोड्या वेळाने म्हणजे एक 7-8 वाजता हळदीचा कार्यक्रम सुरू होईल, तर तो तुम्हाला दाखवेनच मी. तर शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉग.
त्याला जड दिले स्वतः हलक्या उचलतो. घेऊन चल. घेऊन दे बाहेर. रात्री बघू. हे सांडवलं काय चौकी मी मॅनेज करतो.